शिवराय बांधवांनो, आपण आहोत चिंचपूर, भूम तालुक्यातील चिंचपूर. मित्रांनो, रस्ता इथं नाहीये पुढे जायला. आपण पाहिलं संघर्ष सुद्धा मनोज जरांगे पाटील याच ठिकाणावरून आले होते. इथून खाली उतरले आणि समोर त्या महिला बसल्या होत्या. बाकी कुठलाही नेता या ठिकाणी पोहोचलेला नाहीये. इथली हालत पाहू शकतो आपण. लाईट नाही, लाईटची डीपी कुठे गेली? डीपी इकडं. ही डीपी बघा, डीपी असली बेकार हालत आहे. 15 दिवस लाईट नाही. 15 दिवस झालं लाईट नाही इथं. आणि हे काय सांगा, हे काय? हे सोयाबीनचं रान आहे सगळं. हे सोयाबीन आहे पाण्याखाली गेलेलं आहे मित्रांनो. बघा, हे सोयाबीन आहे. गाळ गाळ झालं, काहीच खरं नाही. आणि ह्या ठिकाणी मोठे मोठे झाड होते, ह्याच्यापेक्षा पण डबल झाड होते. सगळे झाड ह्या ठिकाणी सगळे झाड होते. मित्रांनो, अशी परिस्थिती झाली. आणि इथल्याच गाई वाहून गेल्या त्या. बेलगाव पुढे, ह्याच्या पुढे बेलगाव एक आहे. सगळं वाहून गेलं. आता रस्ता सुद्धा नाही पलीकडे जायला. आम्हाला ह्या कच्च्या रस्त्याने आम्ही पायी जायला लागलो. डांबरी रोड होता. हा डांबरी रोड होता, पण आता अशा हाल झालेत बघा. आता हे पुढं आहेत अजून टीम पुढे एक पाणी घालतो आम्ही. मी तात्पर्य अरे बापरे, तारा राहिला तिथं. डीपी लाईट सगळी असते, काय पोल पाडलाय बॅक साईडला. आपल्या लाईटचा आता मार्गच नाही. लाईट म्हणजे त्या गावाला लवकर लाईट भेटणारच नाही आता. अशक्य ना, सोपं नाहीच ना. आपण त्याच गावात चाललो बांधवानो, चिंचपूरमध्ये, भूम तालुक्यातील. खूप परिस्थिती बिकट आहे. हे तलाव नाहीये, हे सोयाबीन आहे. आणि ह्या शेतकऱ्याच्या ह्या सोयाबीनला किंवा ह्याला जे मदत मिळणार शेतकऱ्याला, ती तुम्ही म्हणताय की तुम्हाला हेक्टरी द्यायची. किती? 8,000 रुपये. हे हाल झाले बघा. हे तुम्हाला क्लिअर दिसत नसेल. एवढी बेकार परिस्थिती आहे. आम्ही इथं का आलो माहिती का? हे सगळं शासनाचं काम आहे.